कळलं कारण का होतं, त्याचे रिझन्स कळले, तर तो प्रॉब्लेम आपल्याला सोपा जातो. तो प्रॉब्लेम सोपा जातो सॉल्व्ह आउट करायला. म्हणून आपण हे सेशन्स वगैरे घेतो, म्हणून आपले हे सगळे सेशन्स असतात, म्हणून आपण हे सिरियसली फॉलो करायला पाहिजे. ओके. तो चलो स्टार्टअप करेंगे टुडे सेशन. आज आपण जे सेशन, कारण मी आज सेशनला नाव दिलं नव्हतं कोणतं, शेवटी दिलं होतं. द्यायचं पण नव्हतं, कारण मला ही लक्षणं सांगायची होती. ही लक्षणं तुमच्या बॉडीमध्ये तयार झाली की तुम्हाला हा गंभीर आजार होऊ शकतो किंवा हा गंभीर डिसऑर्डर होऊ शकतो. आणि तो गंभीर डिसऑर्डर मी शेवटी सांगणार होतो, तरी मी सांगितलं का, की आपली काही गेस्ट आहेत, आपले काही कोचेस आहेत, आपले काही असोसिएट्स आहेत या फॅमिलीचे मेंबर्स आहेत, की त्यांना इलेक्शन दिसतात पण त्यांच्या डोक्यात नाही की मला फ्युचरमध्ये हा त्रास होऊ शकतो. आपण कुठल्याही डिसऑर्डरवर डायरेक्ट बोलत नाहीयेत. आपण लक्षणावर किंवा आपण रिझनवर, आपण त्या कारणांवर काम करतो. ही कारणं जर आपल्यामध्ये असतील तर आपण वेळीच चेंजेस जर केले तर आपल्यामध्ये बदल होऊ शकतात. हा त्याच्या मागचा हेतू आहे. मला आज आपण जे थायरॉइड बद्दल बोलणार आहोत, की थायरॉइडचे जे सिमटम्स आहेत ते थोडेसे विस्तृत सांगायचे. थायरॉइडचे खूप सगळे टॉपिक्स आपण घेतले, पण आपले लोक बदलतात, नवीन लोक येतात, त्यांना माहित नाहीये वारंवार, कारण टॉपिक फिक्स आहेत. मग आपण प्रत्येक आज गेली 4 वर्ष झालेत मी टॉपिक घेतो फ्यू स्टेशन मध्ये. मग ते रिपीट 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 होतात. मी ऍग्री करतो, परंतु माणसं पण रिपीट रिपीट बदलतात. नवीन नवीन लोक कॉलवर येत आहेत, त्यांना त्या गोष्टींचं नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि कितीही आपण सांगितलं तरी आपलं त्याच्यामध्ये म्हणजे आपली ग्रोथच होतीये, काही तोटा तर नाहीये. म्हणून सर्वांनी या सर्व गोष्टींना प्रॉपर फॉलो करणं खूप गरजेचं आहे. मग आजचा आपला जो प्रॉब्लेम आहे, ज्याला आपण थायरॉइड म्हणतो, थायरॉइड मध्ये अशी कोणती सिमटम्स आहेत की जी सिमटम्स आपल्या बॉडीमध्ये दिसली की आपल्याला चॅलेंज येतात. कारण आपण जर पाहिलं, थायरॉइड विषयी खूप सगळी माहिती आहे, जी कितीही घेतली तर कमी पडेल. आणि त्याची कारणं असतील, कारण थायरॉइडच्या विळख्यात सापडण्याची जी कारणं आहेत, ती कारणं काय काय आहेत, तिची लक्षणं काय काय आहेत, याच्याकडे अनेकदा आपण दुर्लक्ष करतो. आणि त्याच्यामुळं थायरॉइड हा गंभीर स्थितीत जाऊन पोहोचतो. गंभीर स्थितीत जाऊन पोहोचला की मग आपल्याला त्याच्यावर ऑपरेशन्स वगैरे बाकीच्या गोष्टी खूप सगळ्या कराव्या लागतात. थायरॉइडचे इन्फेक्शन झाले, मग थायरॉइडचा कॅन्सर होण्याचे चान्सेस जास्त असतात. किंवा कंटिन्यू तुम्हाला मेडिसिन इंटेक करावं लागतं. मग आपल्याला आधी हे समजून घेणं महत्वाचं आहे की थायरॉइड नेमकं आहे तरी काय. थायरॉइड नेमकं आहे तरी काय, म्हणजे एंडोक्राईन सिस्टम आहे. एंडोक्राईन सिस्टम जे 11 सिस्टमने आपली बॉडी बनली आहे. आपल्या बॉडीमध्ये 11 सिस्टम्स आहेत, त्यातलं एक सिस्टम आहे एंडोक्राईन सिस्टम. हे जे एंडोक्राईन सिस्टम आहे, एंडोक्राईन सिस्टमचा आत्मा थायरॉइड आहे. म्हणून थायरॉइडला आपण नॉर्मल नाही घेतलं पाहिजे. एंडोक्राईन सिस्टमचा आत्मा थायरॉइड आहे. मग थायरॉइडच्या जवळजवळ शरीराच्या प्रत्येक कामावर कसा त्याचा परिणाम होतो, थायरॉइडच्या शरीराच्या प्रत्येक कामावर त्याचा कसा परिणाम होतो, हे आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे. कारण थायरॉइड बद्दल इतकंच समजून घेतलं पाहिजे आपण की तो तुमच्या शरीराचा आत्मा आहे. आपल्या प्रत्येक पार्टला, आपल्या प्रत्येक ऑर्गनला जे हार्मोन्स लागतात, ते हार्मोन्स थायरॉइड मधून स्रवित केले जातात. थायरॉइड मधून ते आपल्या बॉडीला भेटतात. मग अंतस्रावी प्रणाली जी आहे आपल्या बॉडीमध्ये, जिथं हे सगळं स्रवलं जातं, हे हार्मोन्स स्रवले जातात, या अंतस्रावी प्रणाली म्हणजेच एंडोक्राईन सिस्टम. ज्या ठिकाणी हार्मोन्स स्रवले जातात, ज्या ठिकाणी हार्मोन्स क्रिएट केले जातात, तयार होतात, त्यालाच एंडोक्राईन सिस्टम म्हणतात. आणि एंडोक्राईन सिस्टमचा आत्मा म्हणजे थायरॉइड आहे. एंडोक्राईन सिस्टम, सॉईल ज्याला म्हणतो आपण, सॉईल, आत्मा, हे सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी थायरॉइड आहेत. मग थायरॉइड किती महत्वाचं आहे, ही गोष्ट आपण यातून समजून घेतली पाहिजे. मग या एंडोक्राईन सिस्टमची काही लक्षणं आहेत, त्या विकाराची काही लक्षणं आहेत, ती आपल्याला समजून घ्यायची. की नेमकं काय लक्षणं आहेत की ते झाल्याच्या नंतर आपल्या एंडोक्राईन सिस्टमला त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो किंवा थायरॉइडला प्रॉब्लेम येतो. पहिली गोष्ट आहे, ही गोष्ट आपण समजून घेणं गरजेचं आहे की थायरॉइडमुळे संपूर्ण शरीराचं संतुलन बिघडतं. संपूर्ण शरीराचं संतुलन बिघडतं जर तुमचा थायरॉइड असंतुलित, इनबॅलन्स झाला,
तर तुमच्या शरीराची सगळीच कार्य जी आहेत ही प्रभावित होतात. ती वेगळ्या दिशेने काम करायला चालू करतात. मग हे तुमच्या चयापचयाची क्रियेपासून, ज्याला आपण मेटाबॉलिझम म्हणतो, तुमच्या ऊर्जेची पातळी असेल, शरीराचं तापमान असेल, बॉडी टेम्परेचर ज्याला आपण म्हणतो, तुमची प्रजनन क्षमता असेल, फर्टिलिटी असेल, वजन वाढणं असेल, वजन कमी होणं असेल, तुम्हाला अशक्तपणा, कमजोरी असेल, तुम्हाला पिरियड्स बद्दल काही इश्यू असतील, मासिक पाळीबद्दल काही इश्यू असतील, केसांचे काही चॅलेंजेस तुम्हाला असतील, हेअर हेल्थ ज्याला आपण म्हणतो, केसाचं आरोग्य, मानसिक आरोग्य, मेंटल हेल्थ, आपल्या हृदयाच्या गतीवर, जे हार्टचं जे रेट आहे, हार्टबीट आहेत, याच्यावर देखील थायरॉइडचा नकारात्मक परिणाम होतो. मग एवढ्या गोष्टी आहेत की ज्याच्यावर थायरॉइडचा नकारात्मक परिणाम होतो. मग त्या थायरॉइड बद्दल आपण जाणून घेणं खूप गरजेचं आहे. थायरॉइड बद्दल आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. मग एवढ्या सगळ्या गोष्टीवर का बदल होतो, का चेंज होतात, हे आपल्याला माहित पाहिजे ना. मेटाबॉलिझमवर तुमच्या इम्पॅक्ट होतो थायरॉइडचा, एंडोक्राईन सिस्टमचा मेटाबॉलिझमवर इम्पॅक्ट होतो, एवढं माहिती आहे आपल्याला. पण का होतो? आपली एनर्जी लेवल, मेटाबॉलिझम कमी का होतो? आणि थायरॉइड ग्रंथीचं मुख्य कार्य जर काय असेल, तर ते आपले मेटाबॉलिझम हे आपलं चयापचय करणं, हे मुख्य कार्य आहे थायरॉइड ग्रंथीचं. थायरॉइड ग्लॅन्डचं हे मुख्य कार्य आहे मेटाबॉलिझमला रन करणं, चयापचयाची गती वाढवणं, चयापचय करून घेणं. मग आपण खात असलेलं अन्न पचायला आणि शरीराला आवश्यक असलेले पोषक द्रव्य किंवा पोषक तत्व शोषून घेण्यासाठी ते मदत करतं. मग आपण खाल्लेल्या अन्नाचं चयापचय करणं किंवा ते पचन करतं आणि आपल्या शरीराला ऊर्जा देतं. म्हणजे ऊर्जा देण्यासाठी किंवा आपलं अन्न पचन करण्यासाठी आपल्याला काही महत्वाचे हार्मोन्स लागतात, आणि ते हार्मोन्स पुरवण्याचं काम थायरॉइड ग्रंथीचं आहे. म्हणून थायरॉइड ग्रंथीचं मुख्य कार्य चयापचय असं म्हटलं जातं. आपण अन्न खाऊ शकतो, पण आपलं अन्न पचन होतंय का? ते जिरलं जातंय का? ते तोडलं जातंय का? या गोष्टी थायरॉइडच्या ग्लँडवर डिपेंड आहेत, थायरॉइडच्या ग्रंथीवर डिपेंड आहेत. पण थायरॉइडची ग्रंथीच जर तुमची प्रॉपर काम करत नसेल, तर तुमच्या शरीरात ऊर्जा निर्माण होणार नाही का? तर तुमचं मेटाबॉलिझम व्यवस्थित होणार नाही, चयापचय व्यवस्थित होणार नाही. आणि ते का होणार नाही? तर थायरॉइड कडून मिळणारे जे काही संप्रेरक आहेत, जे काही हार्मोन्स आहेत, ते तुमच्या पचन संस्थेला, तुमच्या मेटाबॉलिझमला भेटले नाही, म्हणून होणार नाही. थायरॉइड मधल्या माणसांची एनर्जी लेवल वीक का राहते? थायरॉइड मधल्या माणसांची पचन संस्था वीक का राहते? त्याचं बेसिक रिझन आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तुमच्या मेटाबॉलिझमला सगळ्यात जास्त हार्मोन्स लागतात. आणि ते हार्मोन्स मेटाबॉलिझमला नाही भेटलं, मग तुम्ही खाल्लेलं अन्न पचन होत नाही. आणि अन्न पचन नाही झाले की तुमची ऊर्जा कमी पडते, तुमची एनर्जी लेवल कमी पडते. म्हणून थायरॉइड मध्ये आळस, थकवा, कंटाळा, लेझीनेस या गोष्टी राहतात. त्याचं कारण इथं आहे. थायरॉइड मध्ये वजन वाढतं, तुमचं मेटाबॉलिझम प्रॉपर नाही म्हणून वजन वाढतं. तुम्ही टाकलेलं अन्न, त्याच्यातून वाढलेली ब्लड शुगर लेवल ती कंट्रोलच केली जात नाही, मग ती ब्लड शुगर लेवल फॅट मध्ये कन्वर्ट होते, वजन वाढतं स्पीड मध्ये, किंवा वजन एकाएकी कमी होतं. या दोन्ही गोष्टी त्यासाठी कारणीभूत आहेत. त्यानंतर आपल्या शरीराचं तापमान, ज्याला आपण बॉडी टेम्परेचर म्हणतो, थायरॉइड मध्ये दोन्ही प्रकारामध्ये, एकात तुमच्या शरीराचं तापमान उष्ण असतं, एकात तुमच्या शरीराचं तापमान कमी होतं. हायपोथायरॉइड मध्ये, वजन वाढणारा जो थायरॉइड आहे, त्याच्यामध्ये आपल्या बॉडीचं तापमान कमी केलं जातं, आपली बॉडी थंड पडते. म्हणजे एक असंतुलित थायरॉइड आपल्या शरीराचं तापमान कमी करू शकतं. आणि या स्थितीमध्ये आपण जे काही थंडीमुळे होणारे चॅलेंज आहेत, ज्याला आपण थोडक्यात कोल्ड इंटॉलरन्स म्हणू, कोल्ड इंटॉलरन्सचे बळी आपण पडू शकतो. थंडीमुळे होणारे जे काही आजार आहेत, थंडीमुळे होणारे जे काही डिसऑर्डर आहेत, सर्दी, कफ, खोकला, या गोष्टींना आपण बळी पडतो. मग सोप्या भाषेत सांगायचं झालं तर थायरॉइडच्या असंतुलनामुळं तुम्हाला प्रचंड थंडी वाजू शकते, खूप जास्त थंडी तुम्हाला लागू शकते. आणि यासाठी देखील आपल्याला हार्मोन्स लागतात. मग थायरॉइड असंतुलन म्हणजे हार्मोन डिफिशियन्सी. त्याच्यानंतर तिसरा प्रॉब्लेम, वजन कमी होणं किंवा वजन वाढणं. का होतं थायरॉइड मध्ये? तुमचं वजन कमी कोणता डाएट प्लॅन आणि व्यायाम फॉलो न करता अचानक कमी होत असेल, आणि खाणं पिणं देखील कमी होत असेल,
वजन सुद्धा झपाट्यानं तुमचं एखाद्या दिवस वाढत असेल, एखाद्या दिवस कमी होत असेल, तर एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे, तुम्ही थायरॉइडची टेस्ट केली पाहिजे. कारण थायरॉइड असंतुलनामुळे एकतर वजन अचानकच भरपूर कमी होऊ शकतं किंवा अचानक भरपूर वाढू शकतं. त्याचं बेसिक रिझन तुमचं मेटाबॉलिझम आहे, तुमची एनर्जी आहे. या दोन गोष्टी बेसिक त्याच्यावर काम करतात. मग वजन कमी होणं असेल, वजन वाढवणं असेल, या गोष्टी होण्याचं सगळ्यात मोठं रिझन थायरॉइड आहे. म्हणून आपण चेक करून वेळीच त्याच्यावर आपण नियंत्रण आणलं पाहिजे. थायरॉइडचा आणखीन एक बॅड इम्पॅक्ट असा आहे की अन्य जे हार्मोन्स आहेत ते संतुलित करणं. तुमचा थायरॉइड, टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, कार्टिसोल, येस, लेप्टिन, घेरलिन, हे जे हार्मोन्स आहेत त्याच्या कार्यावर देखील ते परिणाम करतात. मग जर तुम्हाला याच्यापैकी कोणत्याही समस्याचा त्रास असेल, तर तुम्ही तुमच्या थायरॉइडची पातळी ताबडतोब तपासली पाहिजे, कमी झाली की जास्त झाली. आणि शक्य तितक्या लवकर आपल्या डॉक्टरांचा आपण सल्ला घेतला पाहिजे. आपल्या डॉक्टरांना आपण भेटलं पाहिजे. कारण फ्युचरमध्ये त्याच्यामुळे खूप वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होऊ शकतात. जेव्हा तुमच्या बॉडीत टेस्टोस्टेरॉन जास्त होतं, एल्डोस्टेरोन जास्त होतं, प्रोजेस्टेरॉन जास्त होतं, कार्टिसोल जास्त होतं, याच्यामुळं तुमच्या बॉडीवर त्याचा बॅड इम्पॅक्ट होतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस तुम्हाला स्टार्टअप होऊ शकतात. म्हणून तुम्ही थायरॉइडची पातळी ताबडतोब तपासली पाहिजे आणि शक्य तितक्या लवकर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे की मी काय करू. जर माझं थायरॉइड जास्त असेल, माझं थायरॉइड कमी झालं असेल, तर मी काय करू, मी काय केलं पाहिजे, या गोष्टी तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून समजून घेतल्या पाहिजेत, जेणेकरून फ्युचरचे चॅलेंजेस आपण टाळू शकतो. त्यानंतर पुढचा प्रॉब्लेम आहे हेअर ग्रोथ आणि पिरियड्स. हेअर ग्रोथ आणि पिरियड्स खूप सगळ्या महिलांना जर पाहिलं आपण, तर जेव्हा आपला थायरॉइड, आयरन असेल, कॅल्शियम असेल, म्हणजे लोह आणि कॅल्शियम हे आवश्यक पोषक द्रव्य शोषण्यात शरीराला मदत करतो, जे केसांच्या वाढीसाठी खूप उपयुक्त आहेत. कॅल्शियम केसांच्या वाढीला लागतं, आयरन केसांच्या वाढीला लागतं. परंतु ज्यावेळेस थायरॉइड तुमचं काम करत नसेल, प्रॉपर थायरॉइडची ग्लॅड प्रॉपर काम करत नसेल, आयरन आणि कॅल्शियम तुमची बॉडी शोषणच घेत नाही आणि शोषण नाही, तुमच्या केसांची वाढ होत नाही, केस वीक बनतात, केस मृत होतात आणि केस गळायला चालू होतात. जेव्हा तुमचं थायरॉइड असंतुलित होतो तेव्हा केस गळणं देखील सुरू होतं. या डिसऑर्डरच्या कचाट्यात जर आपण पडलो, तर केवळ डोक्यावरचे केस गळत नाहीत, तर डोळ्याच्या पापण्या असतील, भुवया असतील, तुमच्या बॉडीवर ज्या ज्या ठिकाणी केस आहेत, तर प्रत्येक ठिकाणचे केस तुमचे कमी होतात. प्रत्येक ठिकाणचे केस तुमचे कमी होतात. हा एंडोक्राईन सिस्टमचा एक पार्ट आहे. कारण थायरॉइडमुळे असंतुलन झालं किंवा थायरॉइडमुळे हार्मोन इम्बॅलन्स झालं, हे सगळे चॅलेंजेस येणार आहेत. आणि हे सगळे चॅलेंजेस तुम्हाला नको असतील, 100% तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये थायरॉइडला संतुलित ठेवावं लागेल, थायरॉइडला मेंटेन ठेवावं लागेल. आपण सहज म्हणतो ना, केस गळतात. का गळतात? सहज म्हणतो ना, केस गळतात, पण का? त्याचं काय कारण आहे? पिरियड्स इरेग्युलर आहेत, काय कारण आहे? त्याचं काय रिझन आहे? या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. हे नेमकं का होतं किंवा हे होऊ नये म्हणून मी काय केलं पाहिजे. तर सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला तुमचा थायरॉइड नॉर्मल ठेवता आला पाहिजे. थायरॉइडला बॅलन्स करता आलं पाहिजे. तर तुम्ही केस गळणं किंवा तुमचे जे काही पिरियड्स आहेत ते इश्यू तुम्ही थांबवू शकता. तिसरी गोष्ट, आणखी एक महत्वाचं त्याच्यातलं लक्षण, हृदयाची गती आणि मानसिक स्वास्थ्य, ज्याला आपण मेंटल हेल्थ म्हणतो. आपल्या हृदयाचे ठोके, थायरॉइड हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यास देखील मदत करतं. पण तेच जर असंतुलित झालं, तर त्याच्या हृदयाच्या गतीवर सुद्धा त्याचा परिणाम होतो. हृदयाची गती कमी जास्त होऊ शकते. याच्या व्यतिरिक्त थायरॉइडच्या पातळीत असंतुलन झाल्यामुळे तुमच्या शरीरातील जे कोर्टिसोलचं प्रमाण आहे ते वाढतं. आणि कोर्टिसोलचं प्रमाण वाढलं की ज्याच्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य बिघडतं. ज्याच्यामुळे तुम्हाला तणाव असेल, चिंता असेल, नैराश्य असेल, टेन्शन असेल, या गोष्टी होतात. कोर्टिसोल हे जे नावाचं जे काही हार्मोन्स आहे, ते हार्मोन्स आपल्या थायरॉइडच्या ग्रंथीमध्ये क्रिएट केलं जातं आणि त्याचं बॅलन्स ठेवणं त्याला खूप महत्वाचं आहे. तर आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहणार आहे. त्याच्यामुळे मानसिक आरोग्य चांगलं राहणार आहे आणि ते जर इनबॅलन्स झालं तर मानसिक आरोग्य बिघडणार आहे. म्हणून
आपलं थायरॉइड नॉर्मल पाहिजे, कोर्टिसोल आपल्या बॉडीमध्ये प्रॉपर सिक्रेट झालं पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आणखी एक सिम्पटम्स आहे, प्रेग्नन्सीमध्ये काही समस्या येतात. जर तुम्ही सातत्यानं प्रयत्न करूनही प्रेग्नंट राहत नसाल, तर थायरॉइड हे त्याच्यापैकी एक मुख्य कारण असू शकतं. थायरॉइड हे त्यातलं मुख्य कारण असू शकतं. प्रेग्नन्सी कन्सिव्ह होत नाहीये किंवा प्रेग्नन्सी कन्सिव्ह झाली तर मध्येच मिसकॅरेज होतात, 9 महिन्यापर्यंत ते टिकू शकत नाहीत आपण, तर तुम्ही थायरॉइडची टेस्ट करून घ्या. थायरॉइड त्याचं मुख्य कारण आहे. आणि थायरॉइड संतुलित केल्यानं प्रेग्नन्सी कन्सिव्ह करण्यास तुम्हाला मदत होऊ शकते. प्रेग्नन्सी कन्सिव्ह करण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते जर थायरॉइड तुमचा नॉर्मल झाला तर. मग तुम्ही TSH लेवल असेल, T3 लेवल असेल, T4 लेवल असेल, या दोन तिन्ही गोष्टी आहेत ज्या थायरॉइडसाठी खूप महत्वाच्या आहेत. त्या थायरॉइडसाठी आपण त्या समजून घेतल्या पाहिजेत की नेमकं मला काय करायचंय, मला यातलं काही चॅलेंज आहे का, मला यातलं काही प्रॉब्लेम आहे का. आणि जर असेल तर त्याच्यावर तुम्हाला सोल्युशन म्हणजे तुमचं थायरॉइडला संतुलित करणं खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या पिरियड्स बद्दल इश्यू, मासिक पाळीबद्दल काही समस्या असतात. खूप सगळ्या लोकांना आहेत मासिक पाळीबद्दल समस्या, खूप सगळ्या महिलांना. मग अनेक स्त्रियांची प्रत्येक महिन्याला मासिक पाळी योग्य वेळी येत नाही. प्रत्येक वेळी असं झालं तर कोणत्याही महिलेने त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. कारण थायरॉइड इनबॅलन्स झाल्यामुळं अनियमित मासिक पाळीची समस्या देखील उद्भवू शकते. म्हणून मासिक पाळीबाबत जर कोणती समस्या दिसून आली तर सर्वात आधी तुम्ही थायरॉइड चेक करायला पाहिजे. सर्वात आधी तुम्ही थायरॉइड चेक करायला पाहिजे, आणि थायरॉइड जर चेक केला तर तुमच्या ते लक्षात येईल. मग थायरॉइडच्या ही जी लक्षणं आहेत या लक्षणाकडे आपण दुर्लक्ष करायला नाही पाहिजे. ही जर लक्षणं तुमच्यामध्ये दिसली, तुम्ही त्वरित तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याचे टेस्ट करायला पाहिजेत. डॉक्टरांचं ओपिनियन घ्यायला पाहिजे की मला असे असे चॅलेंजेस येत आहेत, मी काय केलं पाहिजे, मला असे असे प्रॉब्लेम होत आहेत, मी काय केलं पाहिजे. यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटलं पाहिजे. आणि जी एंडोक्राईन सिस्टम आहे, एंडोक्राईन सिस्टमला बॅलन्स करणं, त्याला मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. आता आपल्याकडे एक डॉक्टर आता ऍडवायझरी बोर्ड मध्ये आताच आपल्याकडे जॉईन झालेत, डॉक्टर पराग म्हणून, पराग सिंगल, जे एंडोक्राईन स्पेशलिस्ट आहेत. आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या टोटल ज्या काही ग्रंथी आहेत, जे हार्मोन्स क्रिएशन करतात, त्या ग्रंथींचे ते डॉक्टर आहेत. आणि त्यांचं मत असं आहे त्या सगळ्यांचा परिणाम ऑल ओव्हर आपल्या बॉडीवर होतो, आणि त्याच्यामुळे आपली बॉडी वेगवेगळ्या आजारांना बळी पडू शकते. मग त्याचं मूळ रिझन जर आपली थायरॉइड ग्लॅन्ड असेल, तर थायरॉइड ग्लॅन्डवर आपण विशेष फोकस केला पाहिजे. थायरॉइड ग्लॅन्डसाठी लागणाऱ्या गोष्टी आपण प्रॉपर आपल्या बॉडीला दिल्या गेल्या पाहिजे. ही सगळी लक्षणं येऊ नयेत किंवा आपल्या बॉडीमध्ये प्रॉपर आपल्या बॉडीतलं हार्मोन बॅलन्सिंग प्रॉपर राहावं, कारण ते बॅलन्स करण्याचं काम थायरॉइड ग्लॅन्डचं आहे. यासाठी आपण काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट पहिली गोष्ट तुम्ही रोज स्वतःच्या बॉडीसाठी व्यायाम केला पाहिजे. स्वतःच्या बॉडीसाठी घ्या, दुसऱ्यासाठी नका करू, स्वतः शरीरासाठी तुम्ही रोज व्यायाम केला पाहिजे. जर तुम्हाला हे चॅलेंजेस नको असतील तर. सेकंड, तुम्ही रोज प्रॉपर 6 ते 8 तास झोप घेतली पाहिजे. 6 ते 8 तास तुम्ही झोप घेतली पाहिजे. तुम्ही वेळच्या वेळेला जेवण केलं पाहिजे. टाइम टू टाइम तुम्हाला जेवण केलं पाहिजे. आणि चौथी गोष्ट, तुम्ही सगळ्यात महत्वाची आहे, तुमच्या आहारामध्ये टोटल 114 प्रकारची पोषक तत्व रोज तुम्ही दिली गेली पाहिजे. डेली आपण ती देतोय का, हा पहिला प्रश्न. कारण बॅलन्स आणि इनबॅलन्स या दोन्ही गोष्टी का घडतात, का होतात, त्याचं एकच रिझन आहे, तुमचं जेवण, तुमचा आहार, तुमचा डाएट. मग तुम्ही तुमच्या डाएट मधून या सगळ्या गोष्टी जर प्रॉपर दिल्या तर ती वेळच येणार नाही. एंडोक्राईन सिस्टमचा काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण सिस्टम आहे. आणि ते सिस्टम जर धोक्यात आलं तर पूर्ण बॉडी आपली धोक्यात येऊ शकते. एवढंच मला सांगायचं. आणि त्यासाठी महत्वाचे काही घटक आहेत, जसं प्रोटीन आहे. आपल्या बॉडीला गरजेचं आहे, 30% आपल्या बॉडीत आपल्या आहारामध्ये प्रोटीन असणं गरजेचं आहे. पण खरंच आपण रेग्युलर जे काही डाएट घेतोय, रेग्युलर जो काही आहार घेतोय, त्याच्यामध्ये 30% प्रोटीन आहे का, आपण चेक केले का नाही केलं. दुसरी गोष्ट, आपल्याला काही व्हिटॅमिन मिनरल्स पाहिजेत त्याच्यामध्ये स्पेशली. ते व्हिटॅमिन मिनरल्स देतो का, आता मी सांगितलं लोह आणि कॅल्शियम, हे घटक थायरॉइड मध्ये खूप महत्वाचे आहेत.
हेच घटक तुमच्या हेअर फॉलसाठी खूप महत्वाचे आहेत. केसांच्या वाढीसाठी, ग्रोथसाठी खूप महत्वाचे आहेत. हे आपण आपल्या आहारातून देणं गरजेचं आहे. मग स्पेशली आपण स्पेशली कॅल्शियम देऊ शकतो का? नाही. मग कॉमन जे फूड सप्लिमेंट्स आहेत त्याच्यामधून आपण आपल्या बॉडीला हे सप्लाय करतो. त्याच्यानंतर व्हिटॅमिन मिनरल्स सांगितलं मी आता. तुम्हाला इसेन्शियल फॅटी ऍसिड्स पाहिजेत. इसेन्शियल फॅटी ऍसिड कोणतं आहे? अति महत्वाचं फॅटी ऍसिड ते म्हणजे ओमेगा 3 फॅटी ऍसिड. आणि त्याच्यामध्ये खास करून EPA आणि DHA हे दोन फॅटी ऍसिड असणं खूप गरजेचं आहे. ते तुम्हाला तुमच्या आहारात घेतलं गेलं पाहिजे. तुमची एनर्जी लेवल, तुमच्या बॉडीतलं बॉडी टेम्परेचर चांगलं ठेवण्यासाठी, तुमचं मेटाबॉलिझम चांगलं रन करण्यासाठी तुम्हाला काही कॅफेनची गरज आहे, गुड कॅफेनची गरज आहे. गुड कॅफेन मध्ये तुम्हाला ओलंग टी असेल, पिकॉक टी असेल, ग्रीन टी असेल, या तीनही टीनचे कॉम्बिनेशन असणारं फूड तुम्ही इंटेक करणं खूप गरजेचं आहे. इंटेक करणं खूप गरजेचं आहे. आणि हे जर तुम्ही प्रॉपर घेतलं तर नक्कीच तुम्ही तुमच्या थायरॉइडवर मात करू शकता, तुमच्या थायरॉइडला नॉर्मल आणू शकता, किंवा थायरॉइड होण्यापासून तुम्ही वाचू शकता. त्याच्यावर तुम्हाला 40% कार्बोहायड्रेटची गरज आहे, पण त्याच्यामध्ये 25 ग्रॅम फायबर पाहिजे. 40 ग्रॅम कार्बोहायड्रेट आपण आपल्या बॉडीला दिलं गेलं पाहिजे, पण त्यात मध्ये 25 ग्रॅम फायबर पाहिजे. फायबर असेल तर तुमची बॉडी तुम्ही कार्बोहायड्रेट देऊ शकता. कारण कार्बोहायड्रेटचं काम आहे आपल्या बॉडीमध्ये एनर्जी प्रोडक्शन क्रिएट करणं. जसा कारखान्याला कोळसा आणि भुसा लागतो तर कारखाना चालतो, कारण कारखान्यात एनर्जी पाहिजे ना. तसा आपल्या बॉडीचा कोळसा आणि भुसा काय असेल तर ते म्हणजे फायबर आहे. ते म्हणजे कार्बोहायड्रेट्स आहेत, जे आपल्या बॉडीमध्ये एनर्जी क्रिएट करतात. म्हणून ते आपण घेतले पाहिजेत. फक्त एका वेळेला एकच कार्बोहायड्रेट यूज करा, म्हणजे तुमची बॉडी त्याला डायजेस्ट करण्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग करेल. तुम्ही जर एकाच वेळेस दोन दोन तीन तीन कार्बोहायड्रेट जर देत असाल आणि फायबर कमी देत असाल तर मग मात्र त्याचा इम्पॅक्ट तुमच्या पचन संस्थेवर होऊन तुमच्या बॉडीवर होऊ शकतो. म्हणजे सर्व घटक आहेत ते तुमच्या डाएटमध्ये असणं खूप गरजेचं आहे. प्रोटीन, विटामिन, मिनरल्स, इसेन्शियल फॅटी ऍसिड, फायबर, या गोष्टी जर प्रॉपर तुम्ही कंटिन्यू दिल्या तुमच्या बॉडीला तर तुमचं एंडोक्राईन सिस्टम प्रॉपर रन होईल. आणि ते जर प्रॉपर रन झालं तुमची बॉडीतले प्रत्येक कार्य हे व्यवस्थित चालेल. आणि त्यासाठी तुम्हाला तुमचे कोच सिस्टम हे कायम मदत करतं. म्हणून मला जाता जाता एकच गोष्ट सांगायची आहे, हे जे सिमटम्स आहेत जे आता आपण पाहिले, प्रेग्नन्सी मध्ये समस्या येणं, मासिक पाळी, हृदयाचे ठोके किंवा मानसिक स्वास्थ्य, तुमचे हेअर फॉल, हेअर ग्रोथ, पिरियड्स, येस, हे सर्व हार्मोन बॅलन्स करण्यावर डिपेंड आहेत. हार्मोन्स संतुलित करण्यावर डिपेंड आहेत. फक्त त्याचं असंतुलन होऊ नये म्हणून थायरॉइड ग्रंथीसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला प्रॉपर आपल्या आहारातूनच द्याव्या लागतील. आणि बाकीच्या तीन गोष्टी आहेत, व्यायाम, झोप आणि वेळेवर जेवण, या गोष्टी प्रॉपर तुम्हाला कराव्या लागतील. तरच तुम्ही हे सगळे चॅलेंजेस थांबवू शकता. आणि चॅलेंजेस थांबले याचा एकच अर्थ होतो, तुमचा थायरॉइड थांबला. चॅलेंजेस थांबले, तुमचा थायरॉइड थांबला. येस. आजच्या टॉपिक मध्ये एवढंच होतं. थँक्यू सो मच. आता आपण काही एक्सपिरियन्स घेऊयात. फर्स्ट डे, सेकंड डे, थर्ड डे, 10 डेज, 1 मंथ, 2 मंथ, 3 मंथ, हे आपण टॉपिक्स घेऊयात. आणि त्या टॉपिक मधून आपण एक्सपिरियन्स घेऊयात. आणि त्या एक्सपिरियन्स मधून मग आपल्याला एक कॉन्फिडन्स बिल्डअप होईल की नेमकं आपण काय केलं पाहिजे. जे आपले गेस्ट आहेत त्यांना कॉन्फिडन्स बिल्डअप झाला पाहिजे, कारण ह्या लोकांचे एक्सपिरियन्स आहेत. म्हणजे माझ्या बाबतीत पण चेंजेस होऊ शकतात, की त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल. पण आपल्याला काही एक्सपिरियन्स घ्यायचे. तर कुणी आहे आता कॉलवर यांना स्वतःचा एक्सपिरियन्स शेअर करायचा? फर्स्ट डे, सेकंड डे, थर्ड डे, किंवा आज पहिलाच दिवस आहे मी सिस्टम जॉईन केलं, असं जर कोणी असेल तुमच्याशी देखील या ठिकाणी बोललं जाईल, फक्त तुमचा व्हिडिओ ऑन पाहिजे. तुमचा व्हिडिओ ऑन पाहिजे. पांडुरंग सर आहेत कॉलवर? पांडुरंग सर ते बोलले मला बोलायचंय.
रात्री हॅपी टुलिपला होते, आज फर्स्ट टाइम जॉईन झाला असं कोणी आहे कॉलवर?